हो सापा हो इकडे इकडे. नमस्कार मित्रांनो, मी आहे चंद्रकांत मुळेकर आणि तुम्ही पाहत आहात माझा नवीन ट्रॅव्हल ब्लॉग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरणार आहोत महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि इतिहासाने समृद्ध असलेला लोहगड किल्ला. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ वसलेला आहे. मुंबई किंवा पुण्याहून रेल्वे, बस किंवा स्वतःच्या वाहनाने येथे सहज पोहोचता येते. भाजी गावापासून किल्ल्याची चढाई सुरू होते आणि ही चढाई सोप्या प्रकारात मोडते. लोहगड म्हणजे लोखंडासारखा एकदम मजबूत. 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. काही काळासाठी मराठा साम्राज्याचा खजिना लोहगड किल्ल्यावर ठेवण्यात आला होता. हा किल्ला राजकीय आणि लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्या आत गेल्यास तुम्हाला अशा काही तोफा पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या तोफा म्हणजे किल्ल्याचं पहिलं संरक्षण कवच होय. तर त्याच बाजूला इथे एक छोटासा हॉल आहे, ते तुम्ही बघू शकता. यामध्ये सैनिकांच्या विश्रांतीसाठी आणि पावसापासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हा हॉल बांधलेला आहे. तेथे असलेल्या विंडो आकाराच्या एकदम छोट्याशा हॉलमधून बाहेर बघितल्यास असा काही व्ह्यू बघण्यात मिळतो. एकदम छान असा व्ह्यू तिथून दिसतो. तर बघू शकता तुम्ही. चला तर मग आपण पुढच्या दरवाजासाठी जाऊयात. इथून चालताना थोडं काळजी घेऊनच चाला, कारण पावसाळ्यात इथे दगड कोसळण्याची शक्यता असते. हा दगड वरतूनच पडलेला आहे असं मला तिथे सिक्युरिटीने सांगितलेलं आहे. तर नेहमी काळजी घेऊनच किल्ल्यावरती चढावे. पावसाळ्यात तर हा किल्ला एकदम स्वर्गासारखा दिसतो. लहान मोठे धबधबे, ढगाने वेढलेले डोंगर आणि ओलसर मातीचा सुगंध. हा अनुभव शब्दात सांगणं कठीणच आहे. इथे आल्यावर मोबाईलपेक्षा निसर्गाकडे पाहावंसं वाटतं. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कड्यावरील व्ह्यू पॉईंटवर. खाली पसरलेली हिरवळ, दूरवर दिसणारी गावे आणि सह्याद्रीच्या रांगा, हा नजारा शब्दात मांडणं कठीण आहे. थोडा वेळ येथे थांबून शांतपणे हा निसर्ग अनुभवायला हवा. मोकळ्या जागेवर. पूर्वी या जागेवर शत्रूवर नजर ठेवली जात असेल, पण आज इथे उभे राहून आपण स्वतःकडेच पाहतो. लोहगड किल्ल्यावर अशा मोकळ्या जागा खूप काही सांगून जातात. शांततेबद्दल, इतिहासाबद्दल आणि स्वतःबद्दलही. तर मित्रांनो, त्यानंतर आपण पाहूयात लोहगड किल्ल्यावर असलेली जुनी टॉयलेटची रचना. त्या काळात आजसारख्या आधुनिक सुविधा नव्हत्या, पण तरी सुद्धा स्वच्छता आणि सोयीचा विचार केला जात असे. ही टॉयलेटची व्यवस्था कड्याच्या कडेला बनलेली आहे, जेणेकरून नैसर्गिक उतारामुळे घाण खाली जाईल आणि किल्ल्याच्या आत स्वच्छता राहील. तर मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा. हा दरवाजा पाहिल्यावर एकच गोष्ट लक्षात येते, इथली संरक्षण व्यवस्था किती मजबूत होती. दरवाजाची उंची, जाड दगडी भिंती आणि अरुंद वाटा, हे सगळं शत्रूला थांबवण्यासाठी अतिशय हुशारीने बनवलेलं आहे. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती टोटल 4 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा, दुसरा दरवाजाचं नाव आहे नारायण दरवाजा, तिसरा दरवाजा हा हनुमान दरवाजा आणि चौथ्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा. हे 4ही दरवाजे संरक्षणासाठी खूप हुशारीने बांधलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत लोहगडावर असलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या जागेवर. ती म्हणजे धान्यकोटी. धान्यकोटी म्हणजे किल्ल्यावर साठवले जाणारे धान्य आणि अन्न सामग्रीसाठी जेवणाची जागा. त्या काळात किल्ल्यावर लढावया किंवा वेढा पडला तरी सैनिकांना अन्नाची कमतरता भासू नये यासाठी अशी धान्यकोटी बांधायची. आता यामध्ये पूर्ण पाणी साठलं गेलेलं आहे. चला तर मग आपण पुढच्या दरवाजाकडे जाऊया. हा आहे हनुमान दरवाजा. या दरवाजाचं नाव हनुमान दरवाजा असण्यामागे शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचं प्रतीक दिसून येते. त्या काळात या दरवाजावर सतत पहारा ठेवला जायचा, कारण हा किल्ल्याचा आतील भागाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग होता. आज आपण फक्त इथून चालतोय, पण कधी काळी इथून सैनिक घोडे आणि सामान आत बाहेर आणत जात असे. तर मित्रांनो, हा आहे महादरवाजा. हा दरवाजा पाहताच किल्ल्याची खरी ताकद आपल्या समोर उभी राहते. आजही या दगडावर काळाची झीज दिसते, पण तरीही महादरवाजा ताठ मानेने उभा आहे. या दरवाजातून आत जाताना असं वाटतं की आपण इतिहासाच्या अगदी मध्यभागीच प्रवेश करतोय. तर किल्ल्यावरती पोहोचल्यावर आपल्याला असे काही मॅप पाहायला मिळतात, ते तुम्ही बघू शकता. तर फायनली मित्रांनो, आपण किल्ल्याच्या एकदम वरती आलेलो आहेत
आणि किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. तिथं किल्ल्यावरती ना एक हॉल टाईपमध्ये आहे. ते काय आहे आपण बघूया आणि मी तुम्हाला सांगेल ते काय आहे. चला तर मग पुढे. तर मित्रांनो, किल्ल्यावर ही एक दर्गा आहे. महादरवाजाच्या नंतर ही दर्गा लागते आणि त्याच बाजूला आहे हे सभागृह. सभागृह म्हणजे किल्ल्यावर होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि निर्णयासाठी वापरली जाणारी जागा. त्या काळात सरदार, अधिकारी आणि किल्ल्याचे प्रमुख येथे एकत्र येत असत. त्यानंतर आपल्याला किल्ल्यावर असलेले हे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या एकदम टॉपवर आहे. टॉपवरून व्ह्यू काही वेगळाच दिसतो. चारही बाजूने पसरलेली हिरवळ, दूरवर दिसणारी गावे आणि आकाशात भिडणाऱ्या डोंगररांगा. हा नजारा शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. आता मी किल्ल्याच्या कड्याकडे जात आहे. इतक्या उंचावर उभं राहिल्यावर माणूस हा लहानच वाटतो आणि निसर्ग किती महान आहे हे जाणवतं. याच उंचीवरून पूर्वी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवली जात असेल आणि आज आपण इथे उभे राहून निसर्गाचा आनंद घेतोय. तर मित्रांनो, ते जे दिसत आहे ते आहे विंचुकडा. तिथून व्ह्यू कसा दिसेल याची कल्पनाच नाही. चला तर आपण त्याकडे जाऊया. त्यापूर्वी आपल्याला किल्ल्यावरील काही असे विविध प्रकारचे पाणी साठ्यासाठी विविध प्रकारच्या छोट्या टाक्या इथे किल्ल्यावरती आहेत, ते तुम्हाला दाखवतो. चला तर आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो, या आहेत पाण्याच्या टाक्या. किल्ल्यावर अशा छोट्या मोठ्या अनेक पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या पावसाचं पाणी साठवण्यासाठी बांधल्या जायच्या. ही टाकी आकाराने लहान असली तरी तिचं महत्त्व खूप मोठं होतं. किल्ल्यावर वेढा पडला किंवा बराच काळ येथे राहावं लागलं तर पाण्याची कमतरता भासू नये यासाठी अशी व्यवस्था केली जायची. दगडात कोरलेली ही टाकी आजही पाणी भरून ठेवते. यावर त्या काळातील बांधकाम किती टिकाऊ होतं हे लक्षात येतं. अशा छोट्या गोष्टी आपल्याला सांगतात की किल्ल्याचं नियोजन फक्त युद्धापुरतं नव्हतं तर रोजच्या गरजांसाठीही पूर्ण होतं. आता हे पाणी पूर्णतः वापरण्यायोग्य नाही, तर यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम छोट्या अशा माशा कशा पोहत आहेत. तर मित्रांनो, पुढे आल्यावर येथे एक पिण्याच्या पाण्याची टाकी, एक छोटीशी अशी टाकी बांधलेली आहे त्या काळात. बहुतेक या टाकीतले पाणी हे पिण्यासाठी आणि जे इतर टाक्या आहेत त्याचं पाणी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये यूज करण्यासाठी वापरलं जात असे. तर मित्रांनो, आता आलेलो आपण 16 कोळी तलावमध्ये. एकदम किल्ल्याच्या वरती पृष्ठभागावरती एकदम प्लेन आणि मोठं तलाव आहे. तर दाखवतो, चला. तुम्ही बघू शकता 16 कोळी तलाव. वाव. तर मित्रांनो, हे 16 कोळी नसून 16 कोणी तलाव आहे. याला 16 असे कोण आहेत म्हणून 16 कोळी नाव असे याला पडले. याला 16 कोण आहेत म्हणून याला 16 कोळी नाव. तर मित्रांनो, इथे एक गुफा टाईपमध्ये आहे. त्या गुफेच्या जवळ आलेलं म्हणजे एकदम जमिनीत कोरल्यासारखं. ते तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कशासाठी तर बघू शकता, एकदम असं भारी व्ह्यू आहे. ओ हो, गरम वाटते, एकदम एकदम गरम आहे इथे आतमध्ये. छान व्ह्यू आहे तेच. इथून कडा तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू दिसतोय कड्याचा. आणि आपण आता तिकडे जाणार आहे गाईस. विंचू कड्याला मित्रांनो, विंचू कड्याला जिथून रस्ता जाते ना त्या गेटच्या जवळ आलेलं आहे. आणि इथे आल्यावर समजलेलं आहे ते टोटली बंद करण्यात आलेलं आहे, कारण तिकडे काही सेफ्टीसाठी नाही आहे. एकदम किल्ल्याच्या कडा असा वगैरे तंदुरुस्त. तर बघू शकता तुम्ही इथून व्ह्यू विंचू कड्याचा. तर तिकडे आपण नाही जाऊ शकत कारण इथून प्रवेश निषेध झालेला आहे. नो एंट्री. पूर्ण लॉक करण्यात आलेलं सिक्युरिटी. डॉगेश भाई उधर बैठे. डॉगेश भाई को हाय बोल दो. झाड बघू शकता कसं एकदम ग्रीन ग्रीन झालेलं आहे. फुल एकदम वरती झाड आहे काय जे बघायला व्ह्यू कसं भारी दिसतंय ना. तो एक किल्ला दिसतोय गाईज वरती आल्यावरती. त्या किल्ल्याचं नाव आहे विसापूर किल्ला. मी तुम्हाला दाखवतो ते विसापूर किल्ला आहे. भारी दिसते विसापूर किल्ल्याचा पण. तर मित्रांनो, तिथे दिसतोय तो किल्ला आहे विसापूर किल्ला. एकदम छान व्ह्यू दिसतोय. पूर्ण असं धुकं पडलेलं दिसतंय आणि व्ह्यू पण मस्त
मस्त आहे बघ. तर मित्रांनो, त्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला एक दुसरी अशी एक दर्गा पाहायला मिळते. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस ही दर्गा आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा दर्गा आहे. असं जाऊ शकतो, एंट्री नाही का? तर मित्रांनो, हा दर्गा आहे. दर्गा हे पहा मित्रांनो, गडावर उमगलेली ही लहान पिवळी फुलं आणि त्याच्यासोबत पसरलेलं हे गवत. कडक उन्हात, वाऱ्यात आणि पावसातही ही फुलं डगमगत नाहीत. त्यावर फिरताना आपलं लक्ष नेहमी भिंती आणि दरवाजाकडे जातं, पण इथल्या लहान लहान गोष्टी सुद्धा तितक्याच सुंदर आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणांमध्ये असं निसर्गाचं सौंदर्य पाहिले की मन आपोआपच शांत होतं. तर चला तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. पागा. तर मित्रांनो, इथे एक घोड्याची पागा म्हणून जागा आहे. तर आपण बघू शकता, बहुतेक इथे घोड्यांसाठी खाणं किंवा घोडे बांधत असतील. तर आपण बघू शकता, दाखवतो मी. तर मित्रांनो, या पागेमध्ये घोडे बांधण्यासाठी खांब आणि बाजूला खुराक ठेवण्याची सोय असल्याचे अवशेष दिसते. तर इथली रचना बघू शकता, किती एकदम सटीक पद्धतीने बांधलेली आहे आणि किती छान असं बांधून काढलेलं आहे. हो साप आहे. हो इकडे इकडे ये. तर मित्रांनो, इथं आपण गडावर एक साप बघितलेला आहे. तर सापाचा कलर पळतोय, छान दिसतोय. एक साप ते बघा तिथे जातोय गाईस. तर मित्रांनो, गड किल्ल्यावर चालताना स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचं आहे, कारण ही जागा निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे असे काही प्राणी आपल्याला आढळतात. तर मित्रांनो, लोहगड किल्ला हा पूर्णतः पाहून झालेला आहे. येथे आल्यावर मला खूप काय अनुभवायला मिळालेलं आहे. तुम्हीही एकदा नक्की विजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नवीन नवीन ब्लॉग आणि तुमच्यासाठी माहिती अशीच पुरवत राहील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.